हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मयुरीज लेन्स लाईफमध्ये. तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर आजचा व्लॉग मी शूट करत आहे पुण्यावरनं, बिकॉज कालच मी गावावरून पुण्याला आलेली आहे. आणि यावेळेस मी लिटरली मोर दॅन 1 मंथ घरी होती. बरेच वर्षानंतर मला काही सण घरी सगळ्यांबरोबर माझ्या फॅमिलीबरोबर सेलिब्रेट करायला मिळालेले आहेत. आणि आता मला शेवटी यावंच लागलं पुण्याला, बिकॉज आता जॉबचा प्रश्न आहे. आणि आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझा रेंटेड फ्लॅट. माझा जो पुण्याला रेंटेड फ्लॅट आहे त्याचा टूर मी आज तुम्हाला देणार आहे. तर चला तर बघूयात मी कसा मेंटेन केलेला आहे माझा फ्लॅट, मी जिथे राहते ते घर मी कसं मेंटेन केलेले आहेत. चला तर स्टार्ट करूयात आजचा होम टूर माझ्या फेवरेट प्लेसपासनं. तर ही आहे माझी फेवरेट जागा, गॅलरी. आणि ते मी छान छान अशी झाडं लावलेली आहेत. आणि हा जो मनी प्लांट तुम्हाला दिसत आहे हा आजीने आणि मी लावला होता. जेव्हा आजी ते माझ्याकडे आली होती राहायला तेव्हा आम्ही हा लावला होता. आणि आता खूप छान ग्रोथ झालेली आहे. हा गवती चहासुद्धा आता गवती चहा ॲक्च्युली पूर्ण सुकून गेलेला आहे, कारण 1 महिना झाडांना व्यवस्थित पाणी न मिळाल्यामुळे ती पूर्ण सुकून गेलेली आहेत उन्हामुळे. तरी शुभमनी पॉसिबल होईल तेवढं ट्राय केलेलं आहे पाणी द्यायचं, ते तेवढे तरी जगलेत. आणि मोगऱ्यालासुद्धा छान कळ्या आलेल्या आहेत. तर असे छान झाडं मी इथे लावलेले आहेत. तुळशी पण खूप छान झालेली आहे, खूप चांगली ग्रोथ तुळशीची माझ्या झालेली आहे. आणि ही छोटीशी महादेवाची पिंड मी तुळशीजवळ ठेवलेली आहे. आणि एक छोटासा दिवा. ॲक्च्युली मला बरेच जण म्हणतात की कशाला एवढा पसारा, रेंटेडच आहे, एकटीच राहते वगैरे. पण तरीही मी सगळंच करते. ज्या ज्या गोष्टीतून मला आनंद मिळतो त्या सर्व गोष्टी मी करत असते. आणि ऑफिसमधून आल्यावर झाडांकडे बघून मला खूप फ्रेश वाटतं. आणि इथे आता फॅमिलीसोबत नसताना जणू तेच माझे सोबती आहे असं झालं आहे. आणि मी लावलेल्या झाडांना मोठं होताना बघण्यात वेगळाच आनंद आहे. आणि हा आहे छोटासा हॉल. आणि हा जो दरवाजा तुम्हाला दिसत आहे हे एंट्रन्स आहे. इथून एंटर केलं की हा छोटासा हॉल आहे. आणि हॉललाच अटॅच गॅलरी आहे. अँड दिस इज माय फेवरेट कॉर्नर. इथे जे तुम्हाला काही ड्रॉइंग्स दिसत आहे ते मी काढलेले आहेत. हे बघा, हे जे चित्र आहे सगळे मी काढलेले आहे. फक्त साईडचे 2 ते प्रिंटेड आहेत आणि बाकी मी काढलेले चित्र आहेत. आणि हे माझे सगळे विकेंडचे काम असतात. आणि हे सुंदर पेंटिंग जे तुम्हाला दिसत आहे हे माझ्या मैत्रिणीने मला गिफ्ट केलेलं आहे. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर तिने पेंट केलेलं आहे. खूप पेशन्स आणि खूप वेळ देऊन इतकं सुंदर पेंटिंग तिने बनवून मला गिफ्ट केलेलं आहे. आणि ही आहे आमची डॉल, जिचं नाव मी नोवा ठेवलेलं आहे. ॲक्च्युली माझ्याकडे एक पिगी बँक होती आणि त्यालाच जेव्हा मी पूर्ण म्हणजे ओपन केलेलं त्याच्यानंतर ते रियूज म्हणून मी आता ते पेन आणि माझे सगळे ब्रशेस वगैरे ठेवायला केलेलं आहे. आणि सुलाच्या बॉटलमध्ये मी मनी प्लांट लावला आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान ग्रोथ झालेली आहे मनी प्लांटची. ॲक्च्युली हा जो टेबल आहे स्टडी टेबल, ह्या टेबलसाठी खूप भांडण असतात. कारण की शुभम आला की त्याला तो दुसऱ्या साईडला हवा असतो आणि त्याचा वेगळा एक सेटअप असतो. आणि मला तो तिथेच पाहिजे गॅलरीजवळ. कारण की तुम्ही बघू शकता, खूप छान गॅलरीतून व्ह्यू दिसतो आणि खूप छान फ्रेश हवा येते. त्यामुळे मला तो तिथेच आवडतो. ॲक्च्युली अजून बरेच चेंजेस मला करायचे आहेत. गॅलरीमध्ये खूप अजून झाडं मला ॲड करायचे आहेत. टेबलच्या तिथे पण बरेच चेंजेस करायचे आहेत. आणि जसं जसं मला वेळ मिळेल तसं मी आता करणार आहे. आणि हा आहे आमचा पांडा. शुभमने आणि मी आय थिंक 2 वर्षापूर्वी दिवाळीला हा घेतलेला आहे, दिवाळीच्या आदल्या दिवशी. आणि तेव्हापासून तो आहे आमच्यासोबत. आणि हे छोटंसं रॅक मी इथे ठेवलेलं आहे. त्यात आम्ही आमचे सगळे बुक्स, शुभमचे आणि माझे सगळे बुक्स ठेवलेले आहेत. काही नॉवेल्स वगैरे त्यात आम्ही ॲड करत असतो. आणि हे बांबू प्लांट आधी खूप ग्रीन होतं ॲक्च्युली, आणि आता थोडं सुकलेलं आहे. आणि सुंदर असं ड्रीम कॅचर मी इथे लावलेलं आहे. आणि ही आहे आजीची आणि माझी फ्रेम. ॲक्च्युली आजी जेव्हा पुण्यात आली होती तेव्हा आम्ही बरेच ठिकाणी फिरलो आणि सगळे फोटोज मी क्लब करून त्याची एक फ्रेम बनवली. म्हणजे ज्या ज्या प्लेसेसवर आम्ही गेलो ते सगळे फोटोज मी क्लिक करून ठेवले होते आणि त्याची फ्रेम
एक पूर्ण मी बनवलेली आहे. तुम्ही बघू शकता स्वामीनारायण टेम्पल, रामदरा टेम्पल असे बरेच ठिकाणी जिथे जिथे मी आजीला फिरायला नेलं ते सगळे फोटोज आहेत. आणि असं छान मेमरीज मी पूर्ण एका फ्रेममध्ये साठवून ठेवलेल्या आहेत आजीच्या आणि माझ्या. आणि इथे साईडलाच मी छोटंसं ॲज अ सिटिंग एरिया म्हणून केलेलं आहे चटई टाकून. आणि हे आहे माझं छोटंसं सुंदर देवघर. ही गजानन महाराजांची मूर्ती 2 मंथ्स आधीच मी शेगाववरनं आणली होती. आणि ॲक्च्युली खालची मंदिराची खालची जी पाटली आहे ती निघालेली आहे. सो सगळं सामान मी आता टेम्पररीली एका पाटावर ठेवलेलं आहे देवाचं. आणि हा छोटासा माझा स्टडी टेबल आहे. तिथे सुद्धा मी मनी प्लांट लावलेला आहे. तुम्हाला बरेच ठिकाणी आता मनी प्लांट दिसेल. तर आता हॉलला लागूनच इथे आहे छोटंसं किचन, तुम्ही बघू शकता. आणि एवढ्याच जागेत मी सगळं प्रॉपर सामान ठेवलेलं आहे. ॲक्च्युली आजी जेव्हा होती तेव्हा आजी सगळं व्यवस्थित मेंटेन करायची. आता माझ्याकडनं जेवढं सगळ्या गोष्टी माझ्या मॅनेज करून जेवढं होईल तेवढं मी प्रॉपर ठेवण्याचा प्रयत्न करते. आणि या साईडला आहे ड्राय बाल्कनी. आणि आता हॉलच्या या साईडला आहे वॉशरूम, हे बाथरूम आणि इथे टॉयलेट. आणि वॉश बेसिनच्या इथे मी असा हा मिरर लावलेला आहे. तर वॉशरूमच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला हे छोटंसं बेडरूम आहे. आणि बेडरूममध्ये जे सामान तुम्हाला दिसत आहे, कबर्ड आहे, एक रॅक आहे साईडला, जे ते मी आणि माझी जी रूममेट होती, जी माझी खूप चांगली मैत्रीण आहे, तिने आणि मी मिळून हे घेतलं होतं. पण आता तिचं लग्न झालं आहे, तिला एक बाळ पण आहे. सो हे सगळं सामान आता माझ्याचकडे आहे. आणि सगळ्या एक्स्ट्राचा जो पसार आहे तो मी या रॅकमध्ये ठेवत असते. आणि शुभमचं गिटार आहे साईडला. आणि एक्स्ट्राच्या सगळ्या बॅग्स मी इथे वर टाकून दिलेल्या आहेत. आणि अजून म्हणजे मी गावावरनं आली कालच, त्या बॅगसुद्धा मी अजून अनपॅक नाही केलेलं. आजीने दिलेलं सामानसुद्धा अजून तसंच आहे, जे की मी अजून अनपॅक नाही केलेलं आहे. तर असा आहे माझा रेंटेड फ्लॅट. इथे दिवसभर ऊन असते, हवा खेळती राहते, त्यामुळे खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं आहे. आतासुद्धा संध्याकाळची वेळ आहे, तरी तुम्ही बघू शकता किती उजेड आहे. सो गाईज, कसा वाटला तुम्हाला माझा रेंटेड फ्लॅट? तर घर ॲक्च्युली रेंटेड असो और स्वतःचं असो, घर ते घर असतं, बिकॉज आपण तिथे राहतो. तर मला आधीपासूनच घर नीटनेटकं ठेवण्याची फार सवय आहे. आणि थोडासाही पसारा असला तर मला अजिबात करमत नाही आणि प्रसन्न वाटत नाही. सो मी माझ्याकडनं जेवढं पॉसिबल होईल, म्हणजे ऑफिस वगैरे सगळ्या गोष्टी मॅनेज करून जेवढं पॉसिबल होईल तेवढं नीटनेटकं छान ठेवण्याचा प्रयत्न करते. तर गाईज, तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला फर्स्ट टाईम व्हिजिट करत आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.